तुझा नवरा देवासारखी पूजत होतीस त्याला आणि यांनी काय केलं तुझा सुद्धा विश्वासघातच केला ना यांनी बस खूप झाला आता दादा रे काय आहे कपरे त्या व्हिडिओ मध्ये जो माणूस आहे ना तो मीच आहे हो मी नीच आहे चुकीचा आहे या माझ्या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे ना ते तुम्ही लोक तुम्ही सगळे काय आणि ही परिस्थिती तुमच्या सगळ्यांमुळे निर्माण झाली आहे हो माझ्या परिस्थितीला तुम्ही सगळे जबाबदार आहात तुम्ही आणि तू पण तुम्ही मला घराच्या बाहेर काढणार तू मला मुलगाच मानत आहे कधी मानलायस ग तुझं फक्त सारंग 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 आई मी कुठे मी इथेच उभा आहे तुमच्या सगळ्यांकडे बघत आणि एवढीशी होती ना कंपनी तेव्हापासून रक्त आटवले मी माझं आणि आज तुम्ही मला VP बनवताय अरे घबरान आणि ते या माझ्या लहान भावाच्या सांगण्यावरनं सारंगच्या सांगण्यावरनं राजकुमार आहे मी राजकुमार या मेंढळ्यांचा मोठा मुलगा 5,000 रुपयासाठी माझ्या लहान भावाकडे मला हात पसरावे लागतात तेव्हा नाही दिसला तुझा मुलगा तुला आणि या देवीची आज आठवण झाली का ग तुला जेव्हा तिने सांगितलं की प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली आहे तेव्हा कसा चेहरा खुलला होता माझ्या समोरच तिला म्हणायचीस तू जरा हुशारीने वाग हे अशी आजागड राहू नको व्यवहार ज्ञान शिक आणि आता तूच मला सांगतेस की या बाई बरोबर संसार कर नाही करता येणार मला हिच्या बरोबर संसार मला कुठलाही पश्चाताप नाहीये आणि या मुलीवर माझं काही प्रेम वगैरे नाहीये हे मुलगी जे मला देऊ शकते ना ते अमृता तू मला कधीच देऊ शकत नाहीस दादा अरे काय बोलतोस तू जरा भान सारंग सर 1 मिनिट मी तुम्हाला सगळ्यांना फक्त अर्धवट व्हिडिओ दाखवलाय